दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली, राजवाडा परिसरात पटवर्धन हायस्कूल येथे हिंदूंचे विराट संमेलन घेण्यात येणार आहे. रविवार दिनांक 22 मार्च रोजी कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस राष्ट्रीय सेवक संघाचे ॲडव्होकेट माधवराव कुलकर्णी, सांगली नगर कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंतनू लिमये यांनी विराट हिंदू धर्म संमेलन यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सदर हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाज, हिंदू एकता आंदोलन सांगली, वारकरी संप्रदाय, महिला वर्ग, भजनी मंडळ, हिंदुत्ववादी मंडळे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली परिसरामध्ये हिंदू धर्मातील विविध हिंदू जातीचे लोक राहतात. या लोकांनी जात विसरून हिंदू म्हणून एकत्र येऊन विराट हिंदू धर्म संमेलन यशस्वी करावे. सदर हिंदू संमेलनात निळकंठ, शिवयोगी, शिवाचार्य, धारेश्वर महाराज व ॲडव्होकेट हिंदुशेर गुरुराज रसाळ यांचे मार्गदर्शन होणार आहे. या बैठकीस हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रदीप नेकम, अनिरुद्ध कुंभार, श्रीधर मिस्त्री, सायली पवार, गजानन मोरे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, संजय निकम, सुनीता इनामदार, धनंजय चव्हाण, सुमित शिंगे, हरप्रीत सिंग गौड, निखिल सावंत, निकिता जाधव, रुपाली माने, अवधूत जाधव, सुरेश जाधव, राजाभाऊ मोहिते पाटील, धीरज कदम, सुरेश पवार, संगीता चव्हाण, सुरेश गरड अन्य उपस्थित होते. 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100व्या वर्षाच्या निमित्तानं फक्त सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हिंदू धर्म संमेलन आयोजित केली जात आहे. आणि ती मार्च आणि एप्रिल या दरम्यान ही धर्म संमेलनं झाली पाहिजे. आणि यासाठी आपण आता बघत असतो तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी ही हिंदू धर्म संमेलनं सुरू आहेत. गव्हर्नमेंट कॉलनीत झाले, आता माधवनगरवरून मला थोडं आता तिथं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू धर्म संमेलनाचं आयोजन केलं जातं. तशा पद्धतीनं खणभाग, नळभाग, राजवाडा परिसर आणि फौजदार गल्ली प्रभाग क्रमांक 16 याचं एक हिंदू धर्म संमेलन या परिसरामध्ये जवळपास 40 गल्ल्या आहेत. आणि या 40 गल्ल्यातल्या सर्व हिंदू बांधवांनी, भगिनींनी, महिलांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि हे हिंदू धर्म संमेलन आपल्याला पूर्ण ताकदीनं यशस्वी करायचं आहे.